टीईटी मध्ये 90% मास्टर फेल ही बातमी ऐकून अनेक लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटतायत. कारण सर्व शिक्षकांना माननीय सुप्रीम कोर्टानं टीईटी परीक्षा पास करणं बंधनकारक केलं. जर 2 वर्षांमध्ये शिक्षकांनी ही परीक्षा पास केली नाही तर त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे, त्यांची सेवा समाप्त होणार आहे. बिचाऱ्या शिक्षकांनी यंदा टीईटीची परीक्षा दिली. 4 लाख शिक्षक या परीक्षेला बसले होते. त्याच्यातून फक्त 10% शिक्षक पास झाले, 90% नापास झाले. आता या शिक्षकांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलाय. मित्रांनो, इयत्ता 1ली ते 5वी मध्ये जवळपास 2 लाख शिक्षकांनी, 1ली ते 5वीला शिकवणाऱ्या 2 लाख शिक्षकांनी ही टीईटी परीक्षा दिली आणि फक्त 4% लोक पास झाले. 96% शिक्षक नापास झालेत. इयत्ता 6वी ते 8वीला शिकवणाऱ्या गणित विज्ञानच्या शिक्षकांपैकी 75,000 शिक्षक या परीक्षेला बसले, फक्त 28% पास झाले. सामाजिक शास्त्र शिकवणारे 1.25 लाख शिक्षक आहेत, त्यांनी ही टीईटी परीक्षा दिली, त्यातले फक्त 3% पास झाले, 97% नापास झाले. आता हे सगळं बघून अनेक लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटतायत. त्यांना वाटतंय की शिक्षकांनाच येत नाही, शिक्षकच पास होत नाहीत. थोडंसं पासिंगचं पर्सेंटेज बघा. मित्रांनो, जे ओपनमध्ये शिक्षक आहेत, खुल्या प्रवर्गामध्ये शिक्षक आहेत, त्यांना 60% गुण मिळवणं अनिवार्य आहे पासिंगसाठी, म्हणजे 90 गुण त्यांना पाहिजेत. ओबीसी आणि व्हीजेएनटी यांना 55% गुण, म्हणजे त्यांना 82 मार्क पाहिजेत पास होण्यासाठी. आणि जे एससी एसटी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती तसं दिव्यांग आहेत, अपंग आहेत, तर त्यांना 50% गुण मिळवणं क्रमप्राप्त आहे पासिंगसाठी, म्हणजे 75 मार्क त्यांना आवश्यक आहे. मित्रांनो, 1 सप्टेंबर 2027 पूर्वी या शिक्षकांना टीईटी पास करणं बंधनकारक आहे. त्यांना 3, 4, 5, 6 काहीतरी संधी मिळणार आहेत, तेवढ्यामध्ये त्यांनी पास व्हायचंय. तुम्हाला आठवतंय का, 4-5 वर्षांपूर्वी शासनाने एक GR काढला होता की आता इथून पुढे शिक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने आम्ही करणार आहोत. म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर 11-12 महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल, त्यानुसार काही मुलांची वगैरे भरती होईल. मला सांगा, कॉन्ट्रॅक्टवरती जो शिक्षक भरती होईल तो विद्यार्थ्यांना चांगलं शिकवेल का? कारण त्याला माहिती आहे 11-12 महिन्यानंतर मला या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं मला परमनंट केलं जाणार नाही. बरं, एकदा का तो त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपून निघून गेला तर त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे तर त्याला जबाबदार कोण? त्या विद्यार्थ्यांच्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार याचा विचार लोकांनी केला नाही. बरं, शिक्षक संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि हा विरोध केल्यानंतर सरकारला हा GR माघारी घ्यावा लागला. आणि त्यानंतर मान्य सुप्रीम कोर्टानं मागच्या वर्षी सांगितलं की राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षण अधिकार कायदा जो आहे 2009चा, त्यानुसार शिक्षकांना टीईटी पास करणं बंधनकारक आहे. 1 सप्टेंबर 2027 पूर्वी टीईटी पास करा, नाहीतर घरी जा. मित्रांनो, या पेपरच्या बाबतीमध्ये सर्व शिक्षकांचा, जवळपास 99% शिक्षकांचा आक्षेप आहे की या पेपरची काठिण्य पातळी, टीईटीची काठिण्य पातळी खूप जास्त होती. म्हणजे खूप कठीण स्वरूपाचे अवघड असे प्रश्न